नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, 22 मार्च 2024 रोजी जो काही तुमचा इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर होणार आहे, यासाठी मोस्ट आय एम पी क्वेश्चन्स, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स, मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आणि त्यामधील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स किंवा एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात, असे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओचा पार्ट फर्स्ट आहे. सेकंड पार्टमध्ये व्हिडिओ आपण आणणार आहोत. या पार्टमध्ये फक्त आपण आय एम पी 2 ते 3 चॅप्टरचे क्वेश्चन बघणार आहोत, जे की तुम्हाला विचारले जातील आणि 100% गॅरंटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देतोय की या बाहेरचा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही. त्या चॅप्टरमधनं तुम्हाला हेच प्रश्न विचारले जाणार, या बाहेरचा प्रश्न विचारला जाणार नाही. तर तुम्ही 100% तयारी करून जा, डोळे बंद करून तयारी करून जा, कारण हेच प्रश्न विचारले जाणार. 101% गॅरंटी. ओके, प्रकरणी काय? इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा. प्रश्न 1 मध्ये दिला आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ज्यामध्ये पहिला विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल. 4 पर्याय. अ मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो व्हॉल्टेयर, ब मध्ये आहे रेने देकार्त, क मध्ये आहे तुम्हाला लिओपोल्ड ट्रांके आणि ड मध्ये आहे तुम्हाला कार्ल मार्क्स. जो काही योग्य पर्याय आहे तो निवडायचा आणि याचं उत्तर लिहायचं. हा क्वेश्चन आय एम पी आहे. याआधी आम्ही 2020ची कृतीपत्रिका अपलोड केलेली आहे सरावासाठी. तुम्ही ते एकदा बघा, तुम्हाला तिची उत्तरे शोधता येतात का हे देखील बघा. दुसरा विद्यार्थी मित्रांनो, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. अ मध्ये आहे कार्ल मार्क्स, ब मध्ये आहे तुम्हाला मायकल फुको, क मध्ये आहे तुम्हाला लिसिओ फॅवर अँड ड मध्ये आहे तुम्हाला व्हॉल्टेयर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्यामध्ये तुम्हाला द्वंद्ववादी विचार प्रणाली टिंबटिंब यांनी मांडली. 4 पर्याय. अ मध्ये आहे व्हॉल्टेयर, ब मध्ये आहे रेने देकार्त, क मध्ये आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल अँड ड मध्ये आहे तुम्हाला कार्ल मार्क्स. जो की योग्य पर्याय आहे तो सिलेक्ट करा आणि त्याचं उत्तर लिहा. चौथा विद्यार्थी मित्रांनो, 20व्या शतकात फ्रान्समध्ये उदयास आलेल्या टिंबटिंबमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. ओके, 4 पर्याय. अ मध्ये ॲनल्स प्रणाली, ब मध्ये आहे द्वंद्ववाद विचारसरणी, क मध्ये आहे तुम्हाला स्त्रीवाद, ड मध्ये आहे तुम्हाला मार्क्सवाद. जो काही योग्य पर्याय आहे तो तुम्हाला निवडून लिहायचा आहे. त्यानंतर 5वा विद्यार्थी मित्रांनो, वर्ग संघर्षाचा इतिहास टिंबटिंब यांनी मांडला. अ मध्ये आहे तुम्हाला कार्ल मार्क्स, ब मध्ये आहे तुम्हाला मायकल फुको, क मध्ये दिलेला आहे लुसिओ फॅवर अँड ड मध्ये आहे तुम्हाला व्हॉल्टेयर. जो काही योग्य पर्याय आहे तो निवडायचा आणि हे विधान तुम्हाला परिपूर्ण लिहायचं आहे पूर्ण करून. ओके, त्यानंतर ब मध्ये तुम्हाला पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता तुम्हाला काही जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. जर पहिल्या चॅप्टरमधून चुकीची जोडी ओळखायला आली तर या तिन्ही जोड्यांपैकी कोणती एक जोडी असणार आहे ती तुम्हाला ओळखायची आहे. बघा, चुकीच्या जोड्यांचा इथे स्क्रीनशॉट घ्या. हाय क्वालिटीवरती व्हिडिओला सेट करा. मी रीड करतो. यामध्ये जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, रिझन इन हिस्ट्री. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे आहे लिओपोल्ड व्हॅन रँके, दी थिअरी ॲट प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. त्यानंतर तिसरा विद्यार्थी मित्रांनो हिरोडोटस, दी हिस्ट्रीज अँड. चौथा आहे कार्ल मार्क्स, ज्याने डिस्कोर्स ऑन द मेथड. ओके, हा चॅप्टर हा जो काही आहे ग्रंथ लिहिला आहे, बट चुकीची जोडी ओळखून लिहायची. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो रेने देकार्त, आधुनिक इतिहासाचा जनक. त्यानंतर आहे दुसरा जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, द्वंद्ववादी विचारसारणी. त्यानंतर तिसरा आहे मायकल फुको, ज्याने ज्ञानाचे पुरातत्व. चौथा आहे कार्ल मार्क्स, वर्ग संघर्षाचा इतिहास. त्यानंतर तिसरा आहे वैज्ञानिक संशोधन व प्रायोगिक पद्धती. दुसरा आहे त्यामध्ये आधुनिक इतिहास लेखन, शास्त्रशुद्ध पद्धती. तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो गॉटिंगेन विद्यापीठ, इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान. आणि चौथा आहे ॲनल्स प्रणाली, ब्रिटिश इतिहासकार. ओके, प्रश्न दुसरामध्ये म्हटलं गेलेलं आहे, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 1 मध्ये म्हटलेलं आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. पुढील संकल्पना चित्र विद्यार्थी मित्रांनो पूर्ण करायचे आहे, ज्यामध्ये तुम्हाला इतिहास संशोधनात सहाय्यभूत ज्ञानशाखा, 4 सहाय्यभूत ज्ञानशाखा लिहायच्या आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, पहिल्या चॅप्टरमधनं जर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे तर हेच असणारे, या बाहेरचे नसणारे. तुम्ही डोळे बंद करून हे सर्व क्वेश्चन्स पाठ करून जा. ओके, आणि पेपरवरून आल्यानंतर तुम्ही डायरेक्टली आम्हाला थँक्यू बोला फक्त कमेंटमध्ये. दुसरा विद्यार्थी मित्रांनो, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा, ज्यामध्ये युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. हा प्रश्न आय एम पी आहे, त्यामुळे करूनच जा. एकही प्रश्न तुम्हाला सोडायचा नाही आहे, सर्व क्वेश्चन्स तुम्हाला पाठ करून जायचे आहे. तिसरा आहे पुढील तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करायचा, ज्यामध्ये ग्रंथ आणि ग्रंथकारांचं नाव लिहायचं. हिस्ट्री तर ग्रंथकार कोण आहे त्यांचं नाव लिहा. त्यानंतर ग्रंथकारांचं नाव दिलं तुम्हाला रेने देकार्त, तर त्यांचा ग्रंथ लिहा. ओके, त्यानंतर दास कॅपिटल ग्रंथकार कोण आहे ते लिहायचं आहे आणि मायकल फुको यांनी कोणता ग्रंथ लिहिला हे लिहायचं आहे. त्यानंतर चौथा आहे पुढील तक्ता पूर्ण करा, ज्यामध्ये तुम्हाला व्यक्ती दिल्या आहेत आणि वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहेत. व्हॉल्टेयर याची वैशिष्ट्ये लिहा. स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात हे वैशिष्ट्य होतं, पण तो व्यक्ती कोण होता त्याचं नाव लिहा. त्यानंतर मायकल फुको याची वैशिष्ट्ये लिहा. वर्ग संघर्षाचा सिद्धांत ज्याने मांडला किंवा ज्याचे वैशिष्ट्य आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर आहे प्रश्न 2, ज्यामध्ये तुम्हाला टिपा लिहा, ज्यामध्ये द्वंद्ववादावरती तुम्हाला टिपा येऊ शकते. एक्सपेक्टेड किंवा ॲनल्स प्रणाली आहे, इतिहासकार आहे आणि रेने देकार्त आहे. बट द्वंद्ववाद आणि ॲनल्स प्रणाली हे एव्हरग्रीन टॉपिक्स आहेत, त्यामुळे तुम्ही पाठच करून जा. त्यानंतर प्रश्न 3, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. विधाने सकारण स्पष्ट करायचे आहे, ज्यामध्ये पहिला आहे इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते. त्यानंतर दुसरा आहे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. हा एक आय एम पी प्रश्न आहे. त्यानंतर तिसरा आहे फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. हा देखील आय एम पी आहे. त्यानंतर चौथा व्हॉल्टेयर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हटले जाते. हा देखील आय एम पी प्रश्न आहे. A to Z क्वेश्चन्स आय एम पी आहे या पहिल्या चॅप्टरमधील. त्यानंतर आहे तुम्हाला जर विचारला गेला तर उतारा आहे आणि उतारावरती काही प्रश्न असतात, तर तुम्हाला एक उतारा दिला त्यावरती काही प्रश्न दिले आहेत, स्क्रीनशॉट घ्या
ओके, आणि त्या प्रश्नांची उत्तरे द्या. बघा, मी तुम्हाला ए टू झेड क्वेश्चन्स IMP सांगलेलं आहे. असं नाही की तुम्हाला सायन्स वगैरे सारखे हे सर्व क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे. या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही फर्स्ट चॅप्टरवरती जर विचारले जात असेल तर. प्रश्न 5, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. सविस्तर उत्तर लिहायचे, ज्यामध्ये पहिला आहे कार्ल मार्क्स याचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा. त्यानंतर दुसरा आहे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती. तिसरा आहे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. चौथा विद्यार्थी मित्रांनो लिओपोल्ड व्हॅन रँके यांचा इतिहासाविषयीचा दृष्टिकोन स्पष्ट करा. पाचवा विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये म्हटलं गेलं आहे इतिहास संशोधन पद्धतीत इतिहासाची मांडणी करण्याचे टप्पे लिहा. ओके, त्यानंतर प्रकरण 2 इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा. आता फक्त एवढा एक चॅप्टर आहे ज्यावरती आपण डिस्कस करूयात, किंवा तिसरा चॅप्टर, एवढे 2 चॅप्टर्स आपण कव्हर करूयात. आणि जर तुम्हाला पुढील 3 चॅप्टरचं लागत असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा या व्हिडिओवरती. जेवढ्या तुमच्या कमेंट्स असतील त्यानुसार आम्ही व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करू, अदरवाईज व्हिडिओ येणार नाही. ओके, प्रकरण 2 आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. प्रश्न 1, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब हे होते. अमध्ये आहे तुम्हाला अलेक्झांडर कनिंघम. त्यानंतर बमध्ये आहे विल्यम जोन्स. त्यानंतर कमध्ये आहे तुम्हाला जॉन मार्शल. आणि डमध्ये आहे तुम्हाला फ्रेडरिक मॅक्स मुलर. आय थिंक फ्रेडरिक मॅक्स मुलर हे याचं करेक्ट उत्तर आहे. बट तुम्हाला काय वाटतं करेक्ट आहे की नाही कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत टिंबटिंब यांनी अनुवाद केला. अमध्ये आहे जेम्स मिल. बमध्ये आहे फ्रेडरिक मॅक्स मुलर. कमध्ये आहे तुम्हाला माउंट स्टुअर्स LP स्टंट. अँड डमध्ये आहे तुम्हाला जॉन मार्शल. त्यानंतर तिसरा आहे तुम्हाला कलन यांनी लिहिलेला टिंबटिंब हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे टिंबटिंब. तर विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय तुम्हाला. अमध्ये हर्षचरित. बमध्ये आहे तुम्हाला अकबरनामा. कमध्ये तुम्हाला राजतरंगिणी. आणि डमध्ये तुम्हाला हितोपदेश. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो चौथा, ज्यामध्ये तुम्हाला रिया सत्कार या नावाने टिंबटिंब यांना ओळखले जाते. 4 पर्याय आहे. अमध्ये तुम्हाला दामोदर कोसंबी. बमध्ये तुम्हाला गोविंद सकाराम सरदेसाई. कमध्ये आहे विका राजवाडे. आणि डमध्ये ताराबाई शिंदे. त्यानंतर 5वा आहे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनात टिंबटिंब यांच्यापासून प्रेरणा मिळाली. अमध्ये विष्णुदास चिपळूणकर. त्यानंतर बमध्ये तुम्हाला विका राजवाडे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कमध्ये गोविंद सकाराम सरदेसाई. आणि डमध्ये ताराबाई शिंदे. त्यानंतर बमध्ये चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायची आहे, ज्यामध्ये पहिलं दिलं आहे हुई विरुद्ध शूद्रास वंचितांचा इतिहास. त्यानंतर स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन. इंडिया ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास लेखन. आणि डमध्ये आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो चौथ्यामध्ये ग्रॅड डप वसाहतवादी इतिहास लेखन. त्यानंतर दुसऱ्या जोड्यांमध्ये पहिला आहे तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले गुलामगिरी. त्यानंतर दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हुई विरुद्ध शूद्रास. पंडिता रामाबाई स्त्री पुरुष तुलना. आणि गोविंद सकाराम सरदेसाई मराठी रियासत. जी काही चुकीची जोडी आहे ती ओळखून तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर तिसरा विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला चुकीची जोडीमध्ये पहिलं बोललेलं आहे जिया उद्दीन बर्नी तारिक ए मुबारक शाही. या सर्व चुकीच्या जोड्यांचा स्क्रीनशॉट घ्या. पुढे जाऊया प्रश्न 2, ज्यामध्ये दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. पुढील तक्ता पूर्ण करा, ज्यामध्ये जेम्स मिल. आणि विद्यार्थी मित्रांनो तक्ता पूर्ण वगैरे करायचा आहे. तक्ता बघून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. जाऊयात विद्यार्थी मित्रांनो पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय इतिहास लेखनाचे पैलू. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय इतिहास लेखनाचे पैलू लिहायचे. 1 2 3 पैलू लिहा. तुम्हाला परिपूर्ण गुण इथे, परिपूर्ण मार्क्स तुम्हाला इथे मिळून जातील. जाऊयात विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यामध्ये तुम्हाला दिला आहे पुढील तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करायचा आहे स्त्रीवादी लेखिका आणि स्त्रीवादी लेखन. ओके, स्त्रीवादी लेखिका आणि त्यांचं स्त्रीवादी लेखन हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. स्क्रीनशॉट घ्या. सर्व क्वेश्चन्स IMP आहेत, एकही क्वेश्चन सोडू नका. हे 2च चॅप्टरचे देतो IMP किंवा 3 चॅप्टरचे, बट सर्व A to Z IMP आहे, एकही क्वेश्चन तुम्हाला सोडायचा नाही. चौथा आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा, ज्यामध्ये भारतातील राष्ट्रवादी इतिहासकार 4 भारतातील राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे लिहायची आहेत. ही संकल्पना चित्र पूर्ण करायची आहे. त्यानंतर टिपा लिहा, ज्यामध्ये प्राच्यवादी इतिहास लेखन. त्यानंतर राष्ट्रवादी इतिहास लेखन, वंचितांचा इतिहास, वसाहतवादी इतिहास लेखन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा, ज्यामध्ये प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे विचारलं गेलं आहे बकरा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. त्यानंतर आहे तुम्हाला राजतरंगिणी हा ग्रंथ शास्त्रशुद्ध इतिहास लेखनाच्या आधुनिक संकल्पनेशी जवळचे नाते सांगतो. चौथा आहे गोविंद सकाराम सरदेसाई यांनी रियासतकार म्हणून ओळखले जाते. प्रश्न 4 आहे दिलेल्या उत्तराच्या आधारे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सोह गौडा ताम्रपट हा परिच्छेद आहे. सर्वप्रथम तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर तो परिच्छेद वाचा आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामध्ये पहिला विद्यार्थी मित्रांनो सोह गौडा ताम्रपट कोणत्या राज्यात सापडला. दुसरा आहे सोह गौडा ताम्रपटावर आधारित चिन्हे आणखी कुठे आढळतात. त्यानंतर तिसरा आहे सोह गौडा ताम्रपटाद्वारे कोणता इतिहास समजतो. आणि प्रश्न 5 आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. आता सविस्तर उत्तरे लिहायची, ज्यामध्ये पहिला आहे मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा आहे इतिहासाचार्य विका राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. तिसरा आहे स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीवादी इतिहास लेखनाविषयी माहिती लिहा. चौथा आहे राष्ट्रवादी इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आणि 5वा आहे प्राचीन भारतीय इतिहास लेखनाचा आढावा पुढील मुद्द्यांच्या आधारे घ्या. मौखिक परंपरा, कोरीव लेख, लिखित साहित्य,
6वा आहे बकर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती द्या. पाठ 3 आहे उपयोजित इतिहास, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले. 4 पर्याय आहे दिल्ली, ब मध्ये हडप्पा, क मध्ये ऊर आणि ड मध्ये तुम्हाला कोलकाता. जे काही ऊर आहे किंवा जो काही करेक्ट ऑप्शन आहे तो निवडा. ओके, हा पाठ 3चे IMP क्वेश्चन्स बघतोय आपण आणि सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. अगदी जीव लावून PDF बनवलेला आहे. दुसरा आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. अ मध्ये तुम्हाला नवी दिल्ली, ब मध्ये कोलकाता, क मध्ये मुंबई आणि ड मध्ये चेन्नई. तिसरा आहे तुम्हाला विज्ञान आणि इतर सर्व ज्ञानशाखांची टिंबटिंब ही जननी मानली जाते. अ मध्ये तत्त्वज्ञान आहे, ब मध्ये आहे नीतिशास्त्र, क मध्ये आहे इतिहास आणि ड मध्ये तुम्हाला मानववंशशास्त्र. जो काही योग्य पर्याय आहे तो निवडा आणि उत्तर लिहा. चौथा आहे तुम्हाला नॅशनल फिल्म आर्काईव्हची मुख्य कचेरी टिंबटिंब येथे आहे. 4 पर्याय आहेत, योग्य पर्याय निवडा. अ मध्ये मुंबई आहे, ब मध्ये आहे पुणे, क मध्ये तुम्हाला नागपूर, ड मध्ये आहे तुम्हाला औरंगाबाद. त्यानंतर 5वा आहे कोलंबिया हे टिंबटिंब राज्यातील लोकनृत्य जागतिक वारसा परंपरेत समाविष्ट आहे. 4 पर्याय आहे, अ मध्ये तुम्हाला महाराष्ट्र आहे, ब मध्ये पंजाब आहे, क मध्ये राजस्थान आणि ड मध्ये तमिळनाडू आहे. जो काही योग्य पर्याय आहे तो निवडा आणि त्याचं उत्तर लिहा. 6वा आहे विद्यार्थी मित्रांनो पश्चिम घाट रांगांमधील कास पठार हे टिंबटिंब जिल्ह्यामध्ये आहे. अ मध्ये आहे सांगली, ब मध्ये कोल्हापूर, क मध्ये सोलापूर आणि ड मध्ये सातारा. प्रश्न 1 ब, ज्यामध्ये आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायची आहे. सर्वप्रथम या चुकीच्या जोडींचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, हे सर्व IMP आहेत, एकही पॉईंट मिस करू नका. ओके, त्यानंतर आहे तुम्हाला प्रश्न 2 ज्यामध्ये दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला सांस्कृतिक वारसा मूर्त आणि अमूर्त ओके तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करामध्ये मानव ज्ञानशाखा, मानवाच्या ज्ञानशाखा 4 ज्ञानशाखा लिहायच्या आहेत. मानव ज्ञानशाखा, मानव्य ज्ञानशाखा तुम्हाला लिहायच्या आहेत. त्यानंतर आहे तुम्हाला भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे 4 नावे लिहायचे, 4 वारसा स्थळे तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न 2 ब मध्ये तुम्हाला टिपा लिहा म्हटलेलं आहे. पहिल्यामध्ये उपयोजित इतिहास, दुसऱ्यामध्ये अभिलेखागार, तिसरा आहे इंडियन म्युझियम कोलकाता आणि नॅशनल फिल्म आर्काईव्ह. ओके, पुढे जाऊया, ज्यामध्ये तुम्हाला ऊर संग्रहालयाचं देखील टिपावरती विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढील विधाने सकरान स्पष्ट करा. एक आहे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. दुसरा आहे जागतिक वारशाच्या पदरास पात्र ठरणारी स्थळे परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. त्यानंतर दुसरा आहे अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधने उपयुक्त ठरते. त्यानंतर चौथा आहे विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. प्रश्न 4 दिलेल्या उत्तराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. जनांसाठी इतिहास. ओके, आता तुम्हाला एक उत्तर दिलेला आहे, बघू शकता स्क्रीनवरती आणि त्यावरती काही प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न आहे जनांसाठी इतिहास म्हणजे काय? भारतातील कोणत्या संस्थेत सेंटर ऑफ पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे? आणि तिसरा इतिहासाविषयी लोकांच्या मनात कोणत्या गैरसमज असतात? त्यानंतर प्रश्न 5 ज्यामध्ये पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. ज्यामध्ये पहिला आहे पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. विज्ञान, कला, व्यवस्थापन शास्त्र. त्यानंतर दुसरा उपयोजित इतिहासाच्या वर्तमान काळाशी कसा संबंध असतो. तिसरा आहे इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 6 उपाय सुचवा. चौथा आहे नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात. 5वा आहे उपयोजित इतिहासाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे सांगा व त्या क्षेत्रांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेली कौशल्ये चर्चा करा. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पहिल्या 3 पाठाचे इतिहास आणि राज्यशास्त्राचे पहिले जे काही तुमचे इतिहासाचे 3 पाठ आहेत त्यांचे हे मोस्ट इम्पॉर्टंट मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत. या बाहेरील एकही प्रश्न येणार नाही याची 100% गॅरंटी देतोय तुम्हाला. तर हे जे काही 3 चॅप्टरवरचे आपण क्वेश्चन्स बघितले सर्व तुम्ही पाठ करून जा. या बाहेरचं एकही येणार नाही, 101% गॅरंटी. त्यामुळे तुम्ही परिपूर्ण फक्त 3 पाठांचे दिले आहेत, सर्व काही IMP आहेत, पूर्ण पाठ करून जा. तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागत असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती आमचा इंस्टाग्रामचा ID दिसतोय, टेलिग्रामचा ID, टेलिग्रामचा ग्रुप दिसतोय, तो सर्च करा आणि तिथे आम्हाला मेसेज करा. तुम्हाला पर्सनली हेल्प करण्यात येईल. सर्व विद्यार्थ्यांना 22 मार्च 2024च्या पेपरसाठी ऑल द बेस्ट देतो. आणि या व्हिडिओचं जर पुढील चॅप्टरचे IMP लागत असतील, नेक्स्ट पार्ट लागत असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा. तुमची जेवढा रिप्लाय असेल, लाईक असेल, सबस्क्राईब असेल, कमेंट असेल, तशा पद्धतीने आम्ही त्याचा पार्ट लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करू. ओके विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना तुम्हाला इतिहासच्या पेपरसाठी 22 मार्च 2024च्या पेपरसाठी सर्वांना ऑल द बेस्ट. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.